नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. तर चला सुरू करूया. त्यासाठी घेतलेली 500 ग्राम भेंडी स्वच्छ धुवून पुसून कापून घेतलेली आहे. त्यासाठी लागणारे आपल्याला 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरं, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घेतले. तळण्यासाठी तेल लागणारे मलाई घेतली 2 चमचे, 1 चमचा टमाटा प्युरी घेतली, 2 लवंग, 3 मिऱ्या, वेलदोडा घेतला 2, तमालपत्र घेतले 1, कांदा घेतला कापलेला. कढई तापलेली आपली, त्याच्यात तेल टाकायचे. तेल गरम झालेले. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडी थोडी भेंडी तळून घ्यायची. खूप जास्त नाही टाकायची, तळत राहायचं आहे थोडी थोडी टाकून. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, खूप जास्त ठेवायचा नाही. भेंडी टाकल्यानंतर चाळत राहायचं आहे. बस ही अशा पद्धतीने आपण भेंडी तळून घ्यायची. भेंडी जास्त कडक नाही तळायची. ही बघा, ही भेंडी आपली अशी तळून झालेली आहे सगळी. थोडं 4 मोठे चमचे तेल टाकलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम तेल झाल्यानंतर लवंग, काली मिरची, 2 इलायची, आणि ते तेजपत्ता टाकायचा 1. आपल्याकडे एक खडे मसाले नसले तर आपण एक गरम मसाला पण टाकू शकतो 1 चमचा. 1 चमचा जिरं टाकलेले. जिरं छान तडतडलेले. त्याच्यानंतर आपण एक बारीक कापलेला कांदा टाकला. कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत तेलात तळायचा आहे. मीडियम गॅसवर तळायचं आहे. फुल गॅसवर तळला तर कांदे जास्त जळून जातील, आपल्या भाजीला कलर येणार नाही. कांदा तळल्याचा असा छान सुगंध आलेला आहे. हे बघा, आपला कांदा तळून तयार झालेला आहे. त्याच्यात टाकायचा आपल्याला 1 चमचा लाल मसाला, हळद टाकायची. असे एकामागे एक सगळे मसाले टाकायचे सगळे. धनिया पावडर टाकायची. हे मसाले चांगले तेलामध्ये फ्राय करायचे, मिक्स करायचे. अद्रक लसूण पेस्ट नंतर का टाकली का तेलात, तिचा स्वाद कमी होऊन जातो, म्हणून हे आपल्याला नंतर टाकायची. छान असे मसाले फ्राय झालेले आपले. त्याच्यानंतर मसाले फ्राय झाल्यानंतर टमाट्याची प्युरी टाकायची. टमाटा एकच घ्यायचा आहे, जास्त आंबट नको व्हायला. टमाटर टाकल्यानंतर पण छान असं मिक्स करायचं आहे. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. मसाले फ्राय होऊन झाल्यानंतर मीठ टाकून द्यायचं. त्याच्यानंतर घेतली मी 2 चमचा मलाई. जर आपल्याकडे मलाई नसली 2 चमचे ताजं फ्रेश दही टाकलं तरी चालेल. या मलाईमुळे आपल्याला भाजीला खूप असं क्रीमी अशी आलेली आहे, छान कलर आलेला आहे.
असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. 2 मिनटं झाकून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे मसाले आपले छान शिजणार आहेत. आणि या मसाल्यांसोबत जर आपण किचन किंग मसाला 1 चमचा टाकला तर भाजीला अजूनच छान टेस्ट येते, फ्लेवर येतो, छान चव येते. तर तुम्ही ते तुम्हाला आवडत असेल तर आठवणीने टाकू शकता तुम्ही. हे बघा आपला मसाला शिजलेला आहे. तेल सुटेपर्यंत मसाला शिजलेला आहे. आता या मसाल्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकलं. हे पाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. पाणी टाकून असं चांगलं एकजीव मिक्स करायचं आहे. आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी पण नाही टाकायचं. भेंडीला चवला येत नाही, मसाला लागत नाही. पाणी टाकल्यानंतर परत झाकण ठेवलं आपण. 1 मिनिटासाठी उकळी आणली ठेव मसाल्याला. हे बघा आपला मसाला असा छान उकळून झालेला आहे, तयार झालेला आहे. त्याच्यात आता आपल्याला ही तळलेली भेंडी टाकून द्यायची. चांगलं मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर परत आपण याला 2 मिनिटं झाकणार आहे. झाकण ठेवून वाफ आणायची. मसाले चांगले भेंडीमध्ये एकजीव व्हायला पाहिजे. 1 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलेले आहे. अशा आपल्याला अनेक प्रकारची भेंडी बनवता येते. कोणाला मसाला भेंडी आवडते, कोणाला सुकी भेंडी आवडते, कोणाला मिरची टाकलेली आवडते. अशा आपण अनेक प्रकारची भेंडी तयार करू शकतो. ही बघा आपली भेंडी तयार झालेली. वरून कापलेली कोथिंबीर टाकायची आणि ही भेंडी गरम गरम पोळीसोबत खूपच छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.